उद्या 2 ऑक्टोबर आहे ना, आय डोंट नो तुमच्या लक्षात आहे का, उद्या त्यावाल्या आजोबांचा बर्थडे पण आहे आणि दसरा पण आहे. कोइन्सिडन्सली या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यात. आय डोंट नो वाय 1948 पासून आपली दसऱ्याला रावण जाळण्याची आपण प्रथा चालू केली. त्याच्या आधी रावण जाळण्याची प्रथा नव्हती आपल्यात. 1948ला ती वाली रुलिंग पार्टी होती ना, आणि त्या आजोबांचा जो बर्थडे उद्या आहे 2 ऑक्टोबरला, त्यांनी डिसाईड केलं होतं की दसऱ्याच्या दिवशी आपण रावण जाळू. आय डोंट नो हे कितपत बरोबर आहे और नाही आहे. श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध केला होता तेव्हा शंकर भगवान रडले होते. का रडले होते? कारण की रावण सगळ्यात मोठा त्यांचा भक्त होता. तो त्याच्या कर्मांमुळे मारला गेला. तो एक वेगळा पाठ झाला. पण असं असताना श्रीराम का म्हणूनच सेलिब्रेट करतील की आपण दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळायचं? आपल्या कल्चर ट्रेडिशनमध्ये हे पहिलं नव्हतं. हे एक टाईम पिरियड नंतर इन्व्हॉल्व करण्यात आलं. सो मला काय त्याच्या पॉलिटिकल और हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये घुसायचं नाही आहे, बट हा एक रियालिटीवाला पार्ट आहे, तो मला सांगायचा होता. अँड एनिवेज आमचा आता लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना बघा पूर्ण दसऱ्याचं डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं आहे. कारण की वी आर मुंबईकर्स आणि आम्हाला प्रत्येक फेस्टिवल साजरा करायला आवडतं. सो दॅट्स द रिझन वी डीड इट. बघा हार वगैरे आत्तापासूनच सगळे ट्रेन वगैरेला लावलेले आहेत. आम्हाला आवडतं सेलिब्रेट करायला आमचे फंक्शन्स वगैरे, बट थोडी हिस्ट्री पण आपल्याला माहिती पाहिजे, त्यामुळे मी सांगितली. एनिवेज लाईक, कमेंट, शेअर अँड फॉलो करा प्लीज. मला फॉलोअरची फार गरज आहे. व्हिडिओ आपली व्हायरल जात नाही आहे प्लीज.